आता राजकारण करतोय, एक एक पायरी चढत चाललेलो आहे, अनुभव घेत चाललेलो आहे. माझं तन मन धन सगळं अर्पण करतो मी कुठलंही काम असेल तर. त्याच्यामुळे आजपर्यंत मी कुठल्याही कामामध्ये अनसक्सेसफुल झालेलो आहे. विरोधकाकडून सातत्याने दौलतवर टीका केली जाते. इतक्या खडतर प्रवासाने तुम्ही हे सुरू केलात, पण ती सातत्याने टीका केली तुमच्यावर जाते, याकडे कसं बघता? टीका करणाऱ्यांचं कामच टीका करणं असतं. माझं तर काम आहे की टीकेकडं ऐकायची, दुर्लक्ष करायचं, आपण फोकस ठेवायचा. मला हे काम करायचं आहे आणि ते करायचं. पण मध्यंतरी अजित पवार निवडणुकीच्या काळात आले होते, ते आता म्हणाले की 1600 कोटी आम्ही या चंदगडच्या विकासासाठी दिलाय. आता ते 1600 कोटी त्यांनी दिले, कधी दिले, कुठं दिले, कसे दिले हे त्यांनाच माहिती. अजूनही चंदगड विकासापासून वंचित आहे आणि त्या रोजगारासाठी तुमचं पाऊल काय असेल? मी ज्यावेळी दौलत घेतली त्यावेळी बरेच जण मला म्हणत होते दौलत घेऊ नका, कारण ही काय चालण्यातली गोष्ट नाही आहे. अर्थात मला त्याची भीती नव्हती, कारण मी स्वतः इंजिनियर आहे. अगदी मेलेलं मशीन जरी म्हटलं तरी ते पळवायची ताकद आमच्यात असते. ते करतो आम्ही आणि ते करू शकलो असतो याची मला खात्री. सातत्याने सारखं बोललं जातं की चंदगडचा विकास झाला नाही आहे. याला खरं कारणीभूत किंवा जबाबदार कोण आहे? अर्थातच राज्यकर्ते, राजकारणी. तुमचे मित्र संग्राम कुपेकर सातत्याने तुमच्या सोबत असतात, पण आता विद्यमान आमदार राजेश पाटलांना पाठिंबा दिला आहे, याकडे कशा पद्धतीने बघताय? मित्र हा सातत्यानं सोबत असतो. आज सुद्धा ते माझे मित्र आहेत. आज सुद्धा माझे त्यांचे फोन कॉल चाललेले असतात. दुर्गम भाग हा असा उल्लेख केला जातो सातत्याने. दुर्गम सोबत मागास पण उल्लेख केला जातो. मी पर्टिक्युलरली सांगतो तुम्हाला, मागास का मागास म्हणण्याजोगं या भागामध्ये काहीच नाही आहे. उलट नंदनवन आहे माझा चंदगड. जनस्वराज्य पक्षाची जी उमेदवारी आतापर्यंत चंदगडमध्ये ज्यांना मिळाली ते विजयी झाले, ह्याकडे कशा पद्धतीने बघताय? आता ती तुम्हाला मिळाली. अर्थातच पुन्हा एकदा जनसुराज शक्ती पक्षाचा उमेदवार विजयी व्हावा अशी इच्छा तर आहेच आहे. अधिक गॅरंटी पण आहे, नक्कीच होईल. दौलतचे चेअरमन आणि जनस्वराज्य पक्षाचे उमेदवार मानसिंग खोराटे सर आता आमच्या सोबत आहेत. सर, प्रथम तरुण भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. सर, कसा चाललाय प्रचार आणि जनतेची काय प्रतिक्रिया? सर, प्रचार अतिशय उत्तम चाललेला आहे. जनतेचा प्रतिसाद म्हणा किंवा प्रतिक्रिया म्हणा यासुद्धा अतिशय चांगल्या आहेत आमच्या बाबतीत. कारण जे काय आहे ते आजपर्यंत आम्ही चांगलंच करून दाखवलेलं आहे. आमच्यावर एकही काळा डाग नाही आजपर्यंत. शेतकऱ्यांची उन्नती झालेली आहे ह्या दौलत चालू झाल्यामुळे. जो कारखाना 9 वर्ष बंद होता आणि त्याच्यामुळे आम्हाला प्रतिसाद अतिशय चांगला मिळतो. डोर टू डोर तुम्ही फिरताय तेव्हा काय प्रतिक्रिया येतात? अर्थातच डोर टू डोर फिरतोय आम्ही. प्रत्येक दरवाजा, प्रत्येक गल्ली आजपर्यंत फिरून आलेलो आहोत, प्रत्येक गावाची. तर निश्चितच अतिशय खूप चांगल्या प्रतिक्रिया उमटत आहेत. हवा तर असाच आमदार हवा म्हणा किंवा विकासाच्या दृष्टिकोन आम्ही पुढचं जे केलं आहे ते तर सर्वांना माहीतच आहे दौलतच्या बाबतीत. पण पुढं जे करणार आहे आणि आमचा जो दृष्टिकोन आहे तो फक्त विकासाचा, जेणेकरून व्यक्तिगत विकाससुद्धा व्हावा. फक्त रस्ते गटारी हा विकास नसून त्याच्या पलीकडे सुद्धा विकास असतो. ते आज लोकांना पटलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगानं आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सर, एक उद्योगपती आणि मग त्यानंतर राजकारणाचा प्रवास, सर एकंदर कसा होता? कारण तुम्हाला वाटलं होतं का की आपण राजकारणात येऊ? मला हे पण वाटलं नव्हतं की मी उद्योगपती होईल म्हणून. एक गरीब शेतकरी कुटुंबातला मुलगा एक एक पायरी वर चढत येतो, नोकरी करतो, चांगली नोकरी करतो, पाठ थोपटवली जाते, बिझनेस करतो. पहिल्यांदा व्यापारामध्ये घुसलो, नंतर उद्योग केला, उद्योगपती झालो, आता राजकारण करतोय. एक एक पायरी चढत चाललेलो आहे, अनुभव घेत चाललेलो आहे. माझं तन मन धन सगळं अर्पण करतो मी कुठलंही काम असेल तर. त्याच्यामुळे आजपर्यंत मी कुठल्याही कामामध्ये अनसक्सेसफुल झालेलो नाही. त्याच्यामुळे निश्चितच राजकारणामध्ये सुद्धा सक्सेसफुल आहे. तुम्ही सातत्याने भाषणात बोलत असता की तुम्ही गिरणी कामगारांचा लेख आहे आणि तुम्हाला तसं ओळखलं जातं. सर, तो प्रवास कसा होता एकंदरच आणि आता तुम्ही दौलतचे चेअरमनात आणि निवडणुकीत उतरणार? तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हालेवाडी, आजरा तालुक्यात एक छोटंसं गाव आहे हालेवाडी. त्या गावामध्ये माझा जन्म झाला. आई शेतकरी, वडील पण पूर्वी शेतकरीच होते, पण 1.5 एकर शेती, त्यातली अर्धी सुपीक होती, अर्धी नापीक होती. नापीक म्हणजे गवत उगवत होतं म्हणून म्हस होती घरी. वडिलांना त्या तेवढ्याशा शेतीवर आपला संसार चालू शकत नव्हता. त्याच्यामुळे वडील लहानपणीच मुंबईला गेलेले होते, म्हणजे माझ्या जन्माच्या पूर्वीच गेलेले होते ते मुंबईला. तटपुंजा का पगार असे ना, मुंबईत जाऊन वडिलांना नोकरी करण्याशिवाय पर्याय नव्हता. अर्थातच त्यावेळचं मुंबई हे गिरणगाव म्हणूनच ओळखलं जात होतं, कारण शिक्षण पण झालेलं नव्हतं वडिलांचं. गरीब परिस्थिती, गेले मुंबईत, गिरणी कामगार झाले. गिरणी कामगार हा गावी आला की शेतकरीच असतो. गिरणी कामगार सुट्टीमध्ये गावी काय मजा करायला किंवा सुट्टी मनवायला येत नव्हता, तर शेतीतली कामं करायला येत होता. ह्याच्या
त्याच्यापासून आमची सुरुवात झाली. माझा जन्म झाला त्यावेळी. त्यामुळे आई वडील शेतकरी, गावी आली की संबंध वडिलांचा गावी असतेवेळीच येत होता. कारण आई गावी राहत होती, वडील गिरणी कामगार मुंबईला होते आणि आम्ही गावी शिक्षणाला होतो. मग आई वडिलांच्या सोबत शेतात कष्ट केल्याशिवाय काही पर्याय नव्हता. आणि ते कष्ट करत 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 मी एक एक पायरी चढवत गेलो. ह्याचा मला आज अभिमान वाटतो, कारण मला प्रत्येक गोष्टीचा अनुभव येत गेला. मग ती शेती असू देत, अगदी म्हस राखणेसुद्धा, शेतीतली प्रत्येक कामं केली आहेत. म्हस राखलेली आहे, धुलेली आहे, सगळं काही केलेलं आहे मी तिला, म्हणजे चारा गाठलेला आहे, सगळं केलेलं आहे म्हशीच्या बाबतीत सुद्धा. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव मला जेव्हा आला, जो मिळाला, अर्थातच ते कष्ट मला कळाले. आम्हाला ऐकून काही कळत नाही, जर ज्यावेळी स्वतः अनुभवतो त्यावेळी सगळ्या गोष्टी व्यवस्थित कळतात. त्यामुळे कष्ट काय आहेत, त्याच्यापासून उत्पन्न काय मिळतं, त्रास किती होतो, हे सगळं कळाल्यामुळं मला प्रत्येक पायरीवर त्याचा जो अनुभव मिळत गेला, त्याचा मला खरंच आज अभिमान पण वाटतो आणि त्याचा मला खूप उपयोग झालेला आहे. शिकलो, चांगलं शिकलो, इंजिनियर झालो. इंजिनिअरिंग नंतर नोकरी केली, नोकरी पण चांगली, जिथं जिथं गेलो मन लावून नोकरी केली. प्रत्येक मालकानं माझी पाठ थोपरवली नोकरीमध्ये. आणि नंतर मग बिझनेसमध्ये घुसलो. शुगर एक्सपोर्टचा बिझनेस केला, मी चालू केला. तेच खडतर प्रवास करत तुम्ही इथपर्यंत पोहोचलात आणि या खडतर प्रवासामध्ये दौलती संकटात होती आणि तिला इथपर्यंत पोहोचवलात. रोजगार निर्मिती तरी तुम्ही करून दिलाय, पण अजूनही चंदगड विकासापासून वंचित आहे आणि त्या रोजगारासाठी तुमचं पाऊल काय असेल? दौलतविषयी तर तुम्हाला माहीतच आहे. मी ज्यावेळी दौलत घेतली त्यावेळी बरेच जण मला म्हणत होते दौलत घेऊ नका, कारण ही काय चालण्यातली गोष्ट नाही आहे. बरेच जण आले, चालवायचा प्रयत्न केला, आणखीन तळात रुतून गेले. परत टेक्निकली सुद्धा म्हटलं तर मशिनरी एकदम म्हणजे कंडम झालेली होती म्हटले तरी चालेल, नादुरुस्त होती. अर्थात मला त्याची भीती नव्हती, कारण मी स्वतः इंजिनियर आहे. अगदी मेलेलं मशीन जरी म्हटलं तरी ते पळवायची ताकद आमच्यात असते. ते करतो आम्ही आणि ते करू शकलो असतो याची मला खात्री होती. पण शेतकरी बंधूंनी सुद्धा मला भरभरून प्रतिसाद दिला, भरभरून साथ दिली आणि मी दौलत चालवू शकलो. अर्थातच एवढी चांगली चालू शकलो कारण मी माझं तन मन धन वेळ सगळं, रात्रीचा दिवस केला, सगळं टाकलं. जी दौलत पूर्वी कधीच कुणीही चालू शकलं नाही व्यवस्थित, उलट तळागाळात रुतून गेले, ती दौलत मी केवळ 3 वर्षामध्ये नावारूपाला, एवढी नावारूपाला आणली की आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र सरकारनं गौरवलेलं आहे की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पेमेंट देण्यामध्ये दौलत हा 3 नंबरचा कारखाना आहे, टॉप 3 मध्ये आहे. तर असं एक एक पायरी चढत दौलतपर्यंत गेलो. तसंच प्रत्येक ठिकाणी मला जे अनुभव आले, जसं मी व्यापारामध्ये घुसलो, शुगर ट्रेडिंगमध्ये घुसलो, त्यावेळी सुद्धा असंच होतं. 1 वर्षभर मला खूप खासगळगे सहन करावे लागले, कारण प्रत्येक गोष्ट मी आयुष्यात पहिल्यांदा करत गेलो. मग तो व्यापार असू देत, मग ते दौलत असू देत. तसंच आता राजकारण पण पहिल्यांदा करतो. सातत्याने सारखं बोललं जातं की चंदगडचा विकास झाला नाही आहे. याला खरं कारणीभूत किंवा जबाबदार कोण आहे? अर्थातच राज्यकर्ते, राजकारणी. कारण हा ब्रॉड ॲस्पेक्ट असतो विकास, भागाचा विकास ज्यावेळी म्हटला जातो. दुर्गम भाग हा असा उल्लेख केला जातो सातत्याने. दुर्गम सोबत मागास पण उल्लेख केला जातो. मी पर्टिक्युलरली सांगतो तुम्हाला, तुम्ही विकिपीडियाला जा किंवा गुगलवर टाका चंदगड. चंदगड हा अतिशय दुर्गम व मागास भाग आहे. मागास का? मागास म्हणण्याजोगं या भागामध्ये काहीच नाही आहे. उलट नंदनवन आहे माझा चंदगड. असं अख्खं, मी तर जग फिरलेलो आहे. अख्खं जगाचं सोडून द्या, महाराष्ट्रापुरतं जरी बोलायचं झालं तर अख्ख्या महाराष्ट्रात चंदगड सारखा निसर्गरम्य तालुका हा कुठलाही नाही आहे, कुठलाही नाही आहे. मी छातीठोकपणे सांगू शकतो. तरी आज त्यावेळी मागास म्हटलं जातं. ही एक मोठी शोकांतिका आहे. आणि ते मागास का म्हटलं जातं? कारण इथं कुठल्याही सुविधा आलेल्या. मागासचा अर्थ काय असतो? सुविधा नसलेला. मागास म्हणजे सुविधा नसलेला. इथं सुविधाच नाही, साधी हॉस्पिटलची सुविधा नाही आहे. ती तर मूलभूत गरज नसून तो हक्क आहे प्रत्येकाचा. काही झालं तर थेट कोल्हापूर किंवा बेळगावला जावं लागतं. कोल्हापूर, बेळगाव, गडिंग्लज, अर्थात आपल्या इथं हा दुर्गम भाग असल्यामुळं, झाडी झुडपं जास्त असल्यामुळं इथं विंचू चावणं, साप चावणं असे सुद्धा प्रकार बरेचसे घडतात, बरेच घडतात. त्यासाठी तुमचं काय पाऊल असेल या सगळ्यासाठी? तर त्यात ते प्रकार जे घडतात त्याच्यामुळे कित्येक वेळा कसं झालेलं आहे की हॉस्पिटलला पोचेपर्यंत एकेकाचा मृत्यू झालेला आहे. तेच जर का हॉस्पिटल जवळ झालं असतं तर ती व्यक्ती वाचली असती. अर्थातच माझं पहिलं जर का काय असेल काम, तर इथं सुसज्ज असं MD लेवलचे डॉक्टर्स असलेले हॉस्पिटल आणणं, नंबर 1. नंबर 2 उद्योग, कारण रोजगार हा माझा मेन फोकस आहे. थोडक्यात बोलायचं झालं तर माझं एक स्पष्ट विजन आहे, प्रत्येक कुटुंबाला सुखी बनवणं. प्रत्येक कुटुंब सुखी कधी बनेल मला वाटतंय, आपण सर्वजण छोटे मोठे शेतकरी आहोत, शेतीवर आपण पोट भरू शकतो, पण प्रगती होत नाही, मोठी प्रगती होत नाही.
तर पोट भरून पुढं प्रगतीला जायचं असलं तर एक छोटा मोठा उद्योगधंदा किंवा नोकरी लागते आणि ती नोकरी किंवा उद्योगधंदा त्याच वेळी येऊ शकतो ज्यावेळी उद्योग येतील आणि ते उद्योगधंद्यांना पर्यटनासाठी कितीतरी उपयुक्त असा माझा हा भाग आहे चंदगड तालुका. सांगितलं स्वतःच तुम्हाला निसर्गरम्य असा हा तालुका आहे. पर्यटन आलं तर हॉटेलिंग येतं, हॉटेल्स आले तर ऑटोमॅटिकली कॉलेजेस येतात, त्याच्याशी रिलेटेड हे आलं आपलं इंडस्ट्री आली ती इंजिनिअरिंग मेडिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा कॉलेजेस ITI कॉलेजेस येतात. तुमचं हॉस्पिटल आलं की BMS BHMS MBBS नर्सिंग हे कॉलेजेस येतात. कॉलेजेससुद्धा नाही आहेत आपल्याकडं. मग दुर्गम आणि मागास का म्हटलं जाणार नाही? कुठली सुविधा नाही येतं. जन्माला या BA BCom BSc काहीतरी शिका, कुठंतरी पुणे मुंबईला जाऊन नोकरी करा, आयुष्य घालवा. पण मध्यंतरी अजित पवार निवडणुकीच्या काळात आले होते, ते आता म्हणाले की 1600 कोटी आम्ही या चंदगडच्या विकासासाठी दिलाय. आता ते 1600 कोटी त्यांनी दिले, कधी दिले, कुठं दिले, कसे दिले हे त्यांनाच माहिती. कारण 1600 कोटी जरी ह्या जमिनीवर अंतरले असते ना एक एक नोट, तर अख्खा चंदगड तालुका व्यापून गेला असता, अख्खा भाग व्यापून गेला असता. सांगण्याचा उद्देश हा की एवढा विकास झाला असता. एक साधं हॉस्पिटल तुम्हाला 5-25 कोटीचं बनवता आलं नाही आणि तुम्ही 1600 कोटीच्या गोष्टी करताय. आता तुम्ही आला असाल रस्त्यानं, रस्ता बघितला असाल काय असेल तो. खड्ड्याशिवाय रस्ता नाही आहे कुठलाही रस्ता. इथून कोवाडला जावा, मग कोवाडला एक मार्गे म्हणजे मानगाव मार्गे जावा किंवा तुम्ही तिकडून ढोलगरवाडी मार्गे जावा, इथून नागनवाडीला जावा, हेऱ्याला जावा, कुठेही जावा, एक रस्ता चांगला नाही आहे. मग हा 1600 कोटी कुठं गेले? 1600 कोटी जर आणलेत ना, आणले असतील बाबा, आम्हाला माहित नाही, तुम्ही आणला असाल, मग गेले कुठे हे दाखवा ना. सातत्याने आता महायुती आणि महाविकास आघाडीने वेगवेगळे विजन समोर आणले, तर तुमचं काय विजन असेल जनस्वराज्य पक्षाच्या मार्फत? आमचं मुळातूनच विजन आहे की प्रगती, प्रोग्रेस, विकास. आणि आताच तुम्हाला बोलल्याप्रमाणे विकास हा जोपर्यंत इंडस्ट्रियलायझेशन होत नाही तोपर्यंत विकास होऊ शकत नाही. आज आपण पुणे किंवा मुंबईला एक विकसित शहर असे म्हणतो. का म्हणतो? कारण तिथं एवढं इंडस्ट्रियलायझेशन झालेलं आहे की तिथल्या मुलांना नोकरी मिळून आपली मुलांनी तिथं जाऊन नोकरी मिळू शकते, तेवढं त्यांनी विकास केलेला आहे. आज माझ्या कागलला इंडस्ट्री येते, इथं अगदी जवळच तुम्ही तौंदीच्या घाटात गेला तर त्या घाटामध्ये इंडस्ट्री आलेल्या आहे, दड्डीला इंडस्ट्री आहे, बेळगावला इंडस्ट्री आहे. मग आपल्या ह्या चंदगड आजरा गडिंग्लज तालुक्यानं काय पाप केलेलं आहे? काही पाप केलेलं नाही, फक्त इच्छाशक्ती नाही आहे राज्यकर्त्यामध्ये, आमदारांच्या मध्ये इच्छाशक्ती नाही विकास आणण्यासाठी, इंडस्ट्री आणण्यासाठी. आणि तो विकास मला करायचा आहे, हाच एक विजन आहे. आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचं बघितलं तर मी जनसुराज्य शक्ती पक्षाविषयी बोलेन तर त्याचा उगम हा वारणेतला. वारणा नगरला तुम्ही जाऊन बघा. वारणा नगर एक खोरं म्हणून ओळखलं जात होतं, ओसाड माळ. तिथं अक्षरशः सगळ्या वाईट घटना त्या इथं घडत होत्या म्हणून वारणेचं खोरं कुप्रसिद्ध होतं ते खोरं. एक चांदोली धरण झालं, सुजलाम सुफलाम झालं आणि तिथं असं काही नंदनवन अधिक तुमच्या कॉलेजेस म्हणा, तुम्ही तिथं बालवाडीला मुलागा टाका आणि तिकडं म्हणतात ना एका बाजून मशीनमधून हे टाका आणि दुसरीकडून दुसरं काय तरी काढा. जनस्वराज्य पक्षाची जी उमेदवारी आतापर्यंत चंदगडमध्ये ज्यांना मिळाले ते विजयी झालेत, ह्याकडे कशा पद्धतीने बघताय? आता ती तुम्हाला मिळाली. अर्थातच पुन्हा एकदा जनसुराज शक्ती पक्षाचा उमेदवार विजयी व्हावा अशी इच्छा तर आहेच आहे, अधिक गॅरंटी पण आहे, नक्कीच होईल. कारण चंदगडमध्ये माझी कर्मभूमी आहे. दौलतच्या रूपानं शेतकऱ्यांचं सगळ्या भलं झालेलं आहे, तोडणी वाहतूकदारांचं भलं झालेलं आहे, कर्मचाऱ्यांचं भलं झालेलं आहे. आजरा माझी जन्मभूमी आहे, तिथून सुद्धा मला सपोर्ट मिळेल. आणि गडिंग्लजचा भाग जो थोडासा आमच्याकडून अनटच्ड होता, थोडासा जेवढा एक्झिस्टन्स नव्हतं, ते नेमकं तिथं जनसुराज्य पक्षाचं प्राबल्य आहे. तर अर्थात हे सगळं इक्वेशन प्लसचं जुळून आल्यामुळं निश्चितच आम्हाला जनसुराज शक्ती पक्षाचा फायदा होणार आहे आणि आम्ही नक्कीच विजयी होणार आहे. विरोधकाकडून सातत्याने दौलतवर टीका केली जाते, इतक्या खडतर प्रवासाने तुम्ही हे सुरू केलात, पण ती सातत्याने टीका केली तुमच्यावर जाते, याकडे कसं बघताय? टीका करणाऱ्यांचं कामच टीका करणं असतं. माझं तर काम आहे की टीकेकडं ऐकायची, दुर्लक्ष करायचं, आपण फोकस ठेवायचा, मला हे काम करायचं आहे आणि ते करायचं. दौलत बंद पाडण्याचे सुद्धा बरेचसे प्रयत्न झाले, आज सुद्धा होत आहेत, पण मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. मी ते सगळे प्रयत्न हाणून पाडले आणि इथून पुढे सुद्धा किती प्रयत्न होतील तर मी ते हाणून पाडेन ह्याची पण मी सगळ्यांना गॅरंटी देतो. कारण एवढा दम कुणामध्ये नाही की ती दौलत बंद पाडू शकतील. अर्थातच टीका करणाऱ्यांना करू देत, त्यांच्या तोंडाची वाफ वाया घालवू देत. आम्हाला काम करायचं आहे, आम्हाला कर्म करायचे आहे, आम्हाला मेहनत करायची आहे आणि आम्हाला आशीर्वाद मिळवायचे आहेत. आज थोडे आशीर्वाद मिळालेत, आणखीन मिळवायचे आहेत आणि आणखीन दौलत चांगली चालवायची आहे.
एवढंच मी त्यांना उत्तर देईन. तुमचे मित्र संग्राम कुपेकर सातत्याने तुमच्या सोबत असतात, पण आता ते विद्यमान आमदार राजेश पाटलांना पाठिंबा दिलाय, याकडे कशा पद्धतीने बघताय? मित्र हा सातत्यानं सोबत असतो. आज सुद्धा ते माझे मित्र आहेत. आज सुद्धा माझे त्यांचे फोन कॉल चाललेले असतात. आज सुद्धा ते माझ्या सोबत आहेत. मैत्री वेगळी, राजकारण वेगळं. राजकारणामुळं मैत्री तुटते असं नाही आहे. मैत्री ही मैत्रीच्या जागी राहणार, राजकारण हे राजकारणाच्या जागी राहणार. ते राजकारणी होते पूर्वीपासून, मी पूर्वी राजकारणी नव्हतो. ज्यावेळी राजकारणात मी उतरलो त्यावेळी त्यांचे दरवाजे किंवा त्यांची वाटचाल वेगळी, माझी एक वाटचाल वेगळी. कारण माझे जे व्हॅल्यूज आहेत राजकारणाबाबतीत ते वेगळे आहेत, त्यांचे व्हॅल्यूज राजकारणाबाबतीत आहेत ते वेगळे आहेत. त्यांचे विचार वेगळे आहेत, आमचे विचार राजकारणाच्या बाबतीत बोलतोय वेगळे आहेत. त्यामुळे हे वेगळे वेगळे आहेत. पण मैत्रीच्या बाबतीत आमचे विचार एक जुळतात, ती मैत्री कायम राहणार आहे. त्यामुळे संग्राम कुपेकर माझे मित्र आहेत, पण ते दुसरीकडे गेले काय म्हणण्यात अर्थ नाही. माझे मित्र होते, ते मित्र आहेत, मित्र राहणार. राजकारणामध्ये काही सांगता येत नाही. ते आज तिकडे आहेत, उद्या कुठं असतील, माझ्यासोबत असतील, कुठं असतील. कारण राजकारण हे काय आहे सर्वांना सगळं चांगलं माहीत आहे. यापुढे जनस्वराज्य पक्ष हा तालुक्यात बळकट करण्यासाठी तुमचं पाऊल काय असेल? 100% आज मला त्या पक्षाची उमेदवारी मिळाली आहे. त्या पक्षाचा मला भयंकर फायदा होणार आहे. अर्थातच माझा पण फायदा पक्षाला कसा होईल हे बघून मी जनस्वराज पक्ष बळकट ह्या पूर्ण आजरा गडिंग्लज तालुक्यामध्ये पूर्ण क्षमतेनं, पूर्ण ताकदीनं बळकट करणार आहे. तर तुम्ही मला वेळात वेळ काढून ही जी मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद. तर हे होते मानसिंग कोरटे सर. आपण इथेच थांबतोय. कॅमेरा पर्सन निलेश मोरेसह विजय निंबाळकर, तरुण भारत न्यूज, चंदगड.